हे इथं आता गडाच्या आम्ही पायथ्याशी आलेलो. हे बघा गड तर काहीच दिसेना झालाय. हे बघा नात करते काय यावंच लागते कुठून बरं बनून. हे बघा पूर्ण असं जंगलामध्ये आलो आम्ही. हे बघा पूर्ण म्हणजे असं जंगल आहे. हे इथून असं वरती चढायचं. तिथून आम्ही खालून आलो तिथून. आता वरती जायचे असं. पण आता टॉपला पोहोचलेले. हे बघा इथं एकदम टॉपला पोहोचलेले. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अनिकेत भिंगारे आणि आज आम्ही आलो हरिहर किल्ला बघायला. हे बघा इकडे हरिहर हा किल्ला यादवांनी गुंडा घाटावरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केला होता. किल्ल्याच्या स्थापनेपासून ते ब्रिटिशांपर्यंत अनेक आक्रमणे या किल्ल्यावर झाले आहेत. इसवी सन 1636 मध्ये शहाजी महाराजांनी हरिहर किल्ला हा आपल्या ताब्यात घेतला होता, पण तो काही दिवसात मोगलांच्या ताब्यात गेला. मग परत मोरोपंत पिंगळे यांनी 1670 मध्ये याला स्वराज्यात सामील केले. एका वर्षानंतर परत मोगलांनी या किल्ल्याला जिंकलं आणि शेवटी इतर किल्ल्यांप्रमाणे इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पण थोडं वरती आलो की आपल्याला असं एक म्हणजे हरिहरगडात नाव आणि चित्ता हरिण हे बघायला भेटते. हे बघा इथून खरा ट्रॅक चालू होतो. हे बघा हा बो काय एकदम सरळ थांब म्हणायला. हे बघा थांब म्हणायला थोडं. चला आपण दमादमा जाऊतावर, कारण की रस्ता खूपच म्हणजे अवघड आहे. हे बघा चढायला लय अवघड व्हायले ना. हे बघा आता वरती कसं आहे बघा एकदा. हे बघा कसं आहे. आम्ही इथनं आलोत खाली. हे बघा आता डबल इतकं वरती चढायचंय. हरिहरवर चढण्याच्या आधी इथंच मरतोच का काय माहिती. थोडंसं आम्ही समोर गेलोत की रस्ता खूपच कठीण होता, पण तसाच आम्ही पार केला आणि अशा जागेपर्यंत पोहोचलोत की तिथनं आम्ही हरिहर किल्ला हा साफ बघू शकत होतो. पर्यंत इतके टाइम झालाय ना. आम्ही त्या तिथून आलोच बघा. ती झोपडी दिसायली ना तिथून, आणि आतापर्यंत इतकं वरती आलोत आम्ही. हे दमले बघा. आपण वरती आलोत की आपल्याला अशा काही प्रकारच्या झोपड्या पाहायला भेटतात, ज्यामध्ये म्हणजे जे लागणारं साहित्य राहते, जसे की पाणी बॉटल हे विक्री असते. पण हे खूप महागडं होतं, यामुळे आम्ही नाशिक मधूनच घेतलं होतं. जे बघा कुठं आलो मी बघा एकदा जंगलामध्ये. हे बघा आता खरा ट्रॅकिंगचा मजा येणार आहे, कारण की इकडे पूर्ण अंधार पडलेला. हे बघा काहीच दिसत नाही इकडं. बघा कसं जंगल आहे. वाट बघा एकदा थांबा. ही बघा वाट कशी आहे बघा. पूर्ण म्हणजे एकदम जंगल. पाऊस चालू झालाय काय की आता झाडामुळे लागणं झालाय, पण पाऊस चालू झालाय नक्की. आवाज यायलाय. हे बघा परभणीचे पोरं आलेत बघा एकदा हरिहरला. परभणीचे. जगात जर्मनी, भारतात परभणी. बघा हे बघा कसं जंगलच दिसायले. हे बघा हे झाड असं वाकून जावं लागले. हे बघा इथून तर पूर्ण असा 90 डिग्री असल्याने. हे बघा रस्ता. ते म्हणाले 90 नाही 100 डिग्री डायरेक्ट. हे बघा कसं चढावं लागले वरती. पाय निसटला की मिटलं.
हे बघा पूर्ण असं जंगलामध्ये आलोत आम्ही. हे बघा पूर्ण म्हणजे असं जंगल आहे. हे इथून असं वरती चढायचं तर म्हणजे असं धुकं पडे इथे एकदम. लांबचं तर काही दिसेना झालंय बघा. ट्रॅक म्हणजे लयच अवघड आहे, खतरनाक. व्हिडिओमध्ये जसं दिसते ना तसं काहीच नाही इथं, म्हणजे एकदम अवघड आहे. गेले तर हे बघा असा रस्ता आहे वरती चढायला, म्हणजे एकदम असा खतरनाक रस्ता आहे. हे बघा धुकं पडले सगळे इथं, काही दिसेना झालंय बराबर. हे बघा दमले इथं येऊन कसं पडले. हे बघा एकदा खालचं काहीच दिसेना झालं. हे बघा खालून आलो तसं आम्ही. हे बघा हे इथं याची चप्पल निसटली वाटते. घाल पटकन चप्पल आणि चल वरती. थांबलोत आणि आणखीन वरती खूप जायचे. हे बघा इथं 3-4 फुटाचा असा डायरेक्ट पायरीचा टप्पा असल्याने डायरेक्ट आता इथून वर चढायला. हे बघा खालचं कसं दिसायला बघा. कॅमेरामध्ये जेवढं दिसेना ना तेवढं खतरनाक दिसायला इथं, म्हणजे वातावरण एकदम खतरनाक झालेलं आहे. खरंच सांगू का मित्रांनो, खूप दम यायला म्हणजे असा वरती चढायचं. आता हे बघा हे तर किती खाली आहे का इथं. मी तरी थोडाफार वर आहे आणि रस्ता बघा कसा उतार आहे पुरा म्हणजे खाली असा. हे बघा आणि तर हरिहर चढायचाच राहिलाय. नाद करती काय यावंच लागते, कसं असं दाखवावंच लागते. हे बघा खाली इथून इतकं वर आलोत आम्ही आणि आता हे बघा कसं झालंय खतरनाक. म्हणजे पुन्हा येशील का हरिहरला सांग एकदा. जीवनात व्हिडिओ बघून कवाच हरिहरला येऊ नका. कसं असं दाखवत लागतंय, कॉपी करायची नाही. हे बघा खाली अबो तिकडं काहीच दिसेना. आता हे बघा तिकडं काहीच दिसेना झालंय म्हणजे असं. हे बघा काय करा थोडं दमान चला, कारण की इथं नजरहटीवर दुर्घटना घटी असा रस्ता इथं. पूर्ण रस्ता असा म्हणजे डेंजर आहे खूपच जास्त. इद्रोक यायलाच असा दम लागलाय. आता तर हरिहर चढायचा राहिलाय वरती आणि खूप जास्त वरती. हे बघा हे बघा बुट कोणाचा तरी इथं पडाय. असं दाखवावं लागतंय डायरेक्ट 90 डिग्री. कॉपी करायची नाही. हे बघा रेनकोट इथं कोणाचा तरी पडाय. बापरे खतरनाक. आता तर कसा रस्ता लागलाय माहीतच्या ना. आणि जेव्हा आम्ही हरिहरगडाच्या पायथ्याशी पोहोचतो तर आम्हाला समजतं की आम्ही जो रस्त्यानं आलो होतो तो शॉर्टकट होता आणि हरिहरगड हा जवळून दिसत पण नव्हता, कारण की धुकत तसं पडलं होतं. व्ह्यू बघा एकदा. झालं भैया बघा खाली कसं आहे, पूर्ण धुकं पडे, काहीच दिसत नाही इकडं. पूर्ण पांढरे झाले. हा बो 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 बघा एकदा काहीच दिसणं झालंय बराबर. हे बघा त्यानं काहीच दिसणं. खरंच सांगू पूर्ण धुकं पडले. हे बघा हे आणि खालीच आहे. हे बघा आणि हे आता गडाच्या आम्ही पायथ्याशी आलेलो. हे बघा गड तर काहीच दिसणं झालंय. हे बघा पूर्ण म्हणजे असं काहीच दिसणं झाली. हे आताशी किद्रोक पोहोचलाय. फक्त आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. ते बघा इथे पूर्ण धुकं पडे, काहीच दिसेना खालचं. बघा गडाच्या पायथ्याशी पोहोचलो तर आम्ही. हे बघा इकडे कसं आहे आणि वरती किती चढायचे ते बघा, काहीच दिसेना वरचं बराबर. बाबा इथून तर आता 90 डिग्री चालू झाल्याने झाले. आता 90 डिग्री याला म्हणतात ट्रॅक. खरंच खतरनाक याला म्हणतात ट्रॅक. खाली बघा काही दिसेना खालचं. त्याला नको दाखवा. आता 2 फुटाच्या बाहेर चालू झाले गोम्या. चल 2-3 फुटाची एक टप्पा. व्हिडिओ मध्ये काहीच दिसत नाही.
काहीच वाटत नाही त्या ड्रोन न काढलेल्या व्हिडिओ मध्ये. रेड कलर आणि आम्ही पहिल्या गेटपाशी पोहोचलो की तिथं खूप गर्दी होती. बापरे, गेट पशी पोहोचलोत आता. हे बघा दरवाजापाशी आम्ही आता इतक्यात. इथनं असं आता समोर जावं लागते. इकडं पडलं की मिटलं. हे बघा असं वाकून जावं लागेल. खतरनाक महाराष्ट्रामधला नंबर 1चा किल्ला म्हणजे हरिहर. असं समोर ती जावं लागतंय. हे बघा असं वाकून जावं लागते, नाही तर वरचे पूर्णपणे असं दगड आहेत ना लागतील डोक्याला. हे बघा आता पायऱ्या इथून हा बो 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 पाणी वाहिले इथून. आम्ही खालून आलो तिथून. आता वरती जायचे असं डायरेक्ट 90 डिग्री चालू झालेली आहे आता बघा. दमा नाही का म्हणलं सर. हा भो काय खतरनाक आहे बे. खाली काय खतरनाक दिसायले बघा पोरो. खतरनाक वाटलं इथं. इथून काहीच दिसत ना बघा. अंधार आहे आता इथं गोपा असल्यावर. हे बघा पूर्णपणे अंधार. आता दुसरा गेट चालू झाला इथून. हे तर पोहोचला पण वर. हे माकडे येले पाठीमागे. वरतून पाणी गाळले बघा. खतरनाक आहे भाई. असा खाली खतरनाक भाई. आजपर्यंत असा किल्ला कुठंच नाही बघितलेला आहे. हे बघा आजपर्यंत असा कुठंच नाही बघितलेला. महाराष्ट्रातला नंबर 1चा किल्ला टॉपचा बोले तो हरिहर. चालू झालाय आता इथून. हे बघा पाऊस चालू झालाय. असा बारीक बारीक थेंब यायले. हे बघा इकडे माकडं बसलेत पाठीमाग. आता इथून वरती जायचे आपल्याला. आणि इकडे 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 जायचे आता बघा. खतरनाक म्हणजे एकदम असा रिस्की आहे खूपच जास्त. हे बघा खूप रिस्की आहे. हरिहर गडाच्या वरती पोहोचल्यावर आपल्याला एक मोठं तळ पाहायला भेटतं. वरतून आपल्याला नजारा खूप चांगला दिसतो. आणि खाली पाहितलं तर खालचं काहीच दिसत नव्हतं, कारण की धुकत तेवढं पडलेलं होतं. कसं दिसायले खाली म्हणजे एकदम असं लय खोल आहे. वाऱ्यानं सुरू. हे बघा पुढचं तर काहीच दिसेना झालं. हे बघा अप्रतिम व्ह्यू बघा. हे अप्रतिम व्ह्यू म्हणजे एकदम असं खतरनाक. इथं बघा एकदा पहिल्यांदा आलो इथे. हे बघा आता आपण लगेच पुढे चाललो. तर आता एकदम टॉपला चाललोत. म्हणजे एकदम टॉपला. हे बघा इथं आलो तर टॉपला नाही आलोत. म्हणजे हे बघा टॉपला आलेलो आहे. हे बघा इतकंच राहिले आता वर चढायचं. हे बघा इतकंच राहिले आता वर यायला. इकडे बघा खाली कसं दिसेल. बघा इतकं राहिले आता इथून वरती चढायचे.
आता टॉपला पोहोचलेलो आहेत हे बघा इथे एकदम टॉपला पोहोचलेलो आहेत हे बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये.